धागा धागा जोडते नवा. मालिकेच्या आजच्या भागामध्ये अण्णा देवासमोर हात जोडत म्हणत असतात की हे देवा, सार्थक सरांवर जी केस लागली आहे त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता होऊ देत आणि आज कोर्टाचा निकाल त्यांच्याच बाजूने लागू देत. त्यानंतर मालती येते आणि ती पण देवासमोर हात जोडते. नंतर अण्णांना मालती म्हणते की चला आपण निघूया, आपल्याला उशीर होतोय. तेवढ्यातच ते म्हणतात की हो, आपण जाता जाता काळाराम मंदिरातून देखील जाऊया. मग दोघेही निघालेले असतात. तेवढ्यातच एक माणूस येतो. तेव्हा ते विचारतो की वर्तक इथेच राहतात का? अण्णा म्हणतात की हो, नमस्कार, या ना. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला फार वेळ नाही आहे, मी जरा एका कामासाठी आलो होतो. मी रेश्मा मॅडमच्या फर्ममधून आलो आहे, त्यांच्या लीगल टीममधून आलो आहे. त्यांनी तुमच्यावर एक केस केली आहे. हे ऐकल्यावरती अण्णांना धक्का बसतो. मनोज आणि लीना तितक्यातच तिथे येतात. तो म्हणतो, रेश्मा मॅडमने तुमच्यावर मानहानीचा दावा केला आहे. त्यांनी रक्कम भरायला सांगितली आहे, 10 करोड रुपये. आता हे ऐकल्यावरती घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो. त्याच वेळेला मनोज ती नोटीस वाचायला सुरुवात करतो. तेव्हा ती नोटीस वाचल्यावर त्यालाही धक्काच बसतो. अण्णा म्हणतात की काय इतके पैसे? तेव्हा ते म्हणतात की खरं तर कमीच आहेत हे पैसे. तुमची परिस्थिती बघून त्यांनी कमीच पैशांचा दावा केला आहे, नाहीतर आणखीनच केलं असतं. हे पाहून आता मालती म्हणते की काय, 10 करोड रुपये? तेव्हा तो म्हणतो की हो, मी आता येतो आणि रेश्मा मॅडमने ही नोटीस तुम्हाला द्यायला सांगितली होती म्हणून मी ती पोचवण्यासाठी आलो आहे, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि हे ऐकून मालतीला धक्का बसते. मालती म्हणते की 10 करोड रुपये कुठून आणायचे? तेव्हा अण्णा म्हणतात की मालती तू शांत हो. म्हणतो की काय शांत हो, कसं शांत हो? 10 करोड रुपये काय कमी रक्कम वाटते का तुम्हाला? ती साधीसुधी रक्कम आहे का? तेव्हा अण्णा म्हणतात की मनोज तू शांत राहा, मी बघतो काय करायचं ते. तेव्हा मनोज म्हणतो की काय करणार आहात अण्णा तुम्ही आणखी? अहो, कोर्टाकडून ही नोटीस आली आहे आणि ही केस उभी राहणार आहे कोर्टात. आपल्याला कोण उभं करणार आहे मला सांगा? आणि तुम्ही काय बँकेमध्ये लोन वगैरे मागणार आहात का? कोण उभं करणार आहे आपल्याला सध्याच्या परिस्थितीहून? तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघ मनोज, तू गप्प बस, मी तुला सांगितले ना शांत बस, तर शांत बस, असं म्हणून मनोजवरती आता अण्णा खूपच चिडतात. आणि त्यानंतर पुढे काय करायचं आहे कोणाला काही कळत नसतं. नंतर मनोजला अण्णा म्हणतात की आपल्याला पहिले तर रेश्मा मॅडमला जाऊन भेटलं पाहिजे, आधी या सगळ्याबद्दल त्यांची माफी मागितली पाहिजे. नंतर रेश्मा केदारला भेटते आणि त्याला म्हणते की अरे तू कोर्टात का नाही गेलास, तिथे असायला हवं होतंस ना तू. तेव्हा केदार म्हणतो की कशाला तिथे असायला हवं होतं? हे ऐकायला का? की ऑर्डर ऑर्डर, कोर्टाने सार्थक राजाध्यक्ष यांची निर्दोष मुक्तता केली हे ऐकण्यासाठी जाऊ का मी तिथे? तेव्हा ती म्हणते की तू इतकं कॉन्फिडेंटली कसं बोलू शकतोस की सार्थक सुटेल या केसमधून? तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे सार्थकच्या बाजूने लढणारा वकील आहे ना, तो अगदी निष्णात वकील आहे. ॲडव्होकेट जोशी आहे तो जोशी. समोरच्याची एकदम धुळधाण करून टाकतो तो, आणि पब्लिक प्रॉसिक्युटरला तर असा तो 0 मिनिटात हरवून टाकेल. तेव्हा ती म्हणते की तुला माहिती का की पब्लिक प्रॉसिक्युटर वकील कोण आहे? ती ती माझी मावशी आहे, मावशी. नाशकातली वन ऑफ द बेस्ट वकील आहे ती. तेव्हा मग तो म्हणतो की मावशी, एक बाई वकील आणि ती केस लढणार आहे, मग तर कन्फर्मच हरणार. तेव्हा मग ती म्हणते की नाही, असं काही होणार नाही आहे. माझी मावशी आहे ती एकदम बेस्ट वकील आहे आणि तिचं नाव आहे नेत्रा धर्माधिकारी. ती समोरच्या व्यक्तीला अशा प्रकारे प्रश्न विचारते ना की समोरच्या व्यक्तीला काय बोलायचं काहीच कळणार नाही. सार्थकला ती कन्फर्म हरवणारच, असं रेश्मा आता केदारला सांगते. म्हणतो की खरंच की काय? तेव्हा ती म्हणते की हो, कोर्टात जाऊन बघ हवं तर. नंतर इथे सार्थक आणि आदर्श वकिलांची वाट बघत असतात. सार्थक म्हणतो की अजूनही जोशी वकील कसे आले नाहीत? त्याच वेळेला आता आदर्श म्हणतो की हो, ते बघ आले आहेत वकील. आता समोरून जोशी वकील हे चालत येत असतात. त्यांच्याबरोबर त्यांची असिस्टंट उर्मिला देखील असते. दोघेही येत असताना आता सार्थक त्यांच्याकडे बघत असतो. नंतर जोशी वकील येऊन म्हणतात की अरे आदर्श. नंतर तो म्हणतो की नमस्कार सर, हा माझा भाऊ सार्थक राजाध्यक्ष. आता सार्थकही त्यांच्याशी हातमिळवणी करतो. नंतर ते म्हणतात की काळजी करू नका, मी ही केस माझ्या परीने पूर्ण लढण्याचा प्रयत्न करीन. चे बाबा हे आमचे जुने मित्र आहेत, त्याच्यामुळे काळजीचं काहीच कारण नाही. आणि मला सांगा की ते आहेत कुठे, आले नाहीत का? तेव्हा आता सार्थक म्हणतो की नाही, आई आणि बाबा आलेले नाहीत. त्याच वेळेला मग आता जोशी म्हणतात की हरकत नाही, ठीक आहे. बरं मला सांगा, तुमच्यापैकी कोणाला ॲडव्होकेट धर्माधिकारी हिने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला होता का? तेव्हा आदर्श म्हणतो की नाही, त्यांनी काहीच कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न वगैरे काहीच केला नाही. मग आता ते म्हणतात की अशक्य वाटतंय मला हे. खरं तर त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. मला तर वाटतं आहे की इथे काहीतरी जरासं चुकतं आहे. म्हणजे मला या केसबाबत आणखीनच जराशी भीती वाटते की त्यांनी तुम्हाला कोणालाही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही.
त्यानंतर तिथून ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी येते. ती तिच्या गाडीमधून उतरते आणि एकदम डॅशिंग रूपाने एंट्री घेते आणि त्याच वेळेला जात असताना जोशी वकील तिला म्हणतात की नमस्कार मॅडम. तेव्हा ती स्वतःचा गॉगल काढून म्हणते की ॲडव्होकेट जोशी गुड मॉर्निंग. खरं तर समोर कोण लढायला आहे हे पाहत असताना जिथे नेत्रा धर्माधिकारी असते तिथे वकील केस सोडून पळून जात असतात. तुम्ही केस लढताय ठीक आहे, पण हो, तुमच्या अशिलाला सांगा की फार जास्त काही अपेक्षा ठेवू नका. फक्त 2 हिअरिंग्स त्यानंतर कोर्टाचा निकाल लगेचच लागेल आणि त्यांना जन्मठेप नाहीतर 12 वर्षांसाठी खडीपोड हे सगळं लागू शकतं. म्हणूनच त्यांना सांगा की फार काही अपेक्षा ठेवू नका या केसमधून आणि या केसमधून मी हरवणारच आहे हे नक्की आहे. हे ऐकल्यावरती लगेच शलाका आणि वृंदा तर खूपच खुश होतात. तेव्हा जोशी म्हणतात की मॅडम अजून कोर्टाचा निकाल लागायचा बाकी आहे आणि मी केस लढतो ते सोडण्यासाठी नाही तर ती केस मी लढण्यासाठी घेतो. तेव्हा मग ती म्हणते की हाच तर फरक आहे तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये. तुम्ही केस लढण्यासाठी घेता तर मी केस जिंकण्यासाठी घेते. आणि ती सार्थकडे बघते आणि त्याला बेस्ट लक विश करते आणि निघून जाते. त्यावेळेला आनंदी सार्थक सगळेजण घाबरलेले असतात. सार्थकही अगदी भीतीने आनंदीकडे बघू लागतो. नंतर मालतीला खूप मोठा धक्का बसलेला असतो. मालती म्हणते की काय करायचं आता आपण. तेव्हा मनोज म्हणतो की मलाही खरंच कळत नाही आहे आई, अण्णा तुम्ही तिथे त्या रेश्माचं नाव का घेतलं. तुम्हाला माहिती आहे ना ती रेश्मा कशी आहे, प्रचंड खुनशी बाई आहे ती. तर त्या आनंदीने सार्थकरावांशी लग्न करून तिच्या शेपटावरच पाय ठेवला आहे आणि त्यानंतर त्याच भरीच भर म्हणून तुम्ही कोर्टामध्ये आणि पोलिसांसमोर तिचं नाव घेतलं आहे. काय करायचं खरंच कळत नाही. तेव्हा अण्णा मनोजवर आणखी चिडतात आणि म्हणतात की मनोज तू शांत हो. तेव्हा आता मनोज म्हणतो की कसं शांत व्हायचं आहे मी, कसं करायचं आहे कसं मला कळत नाही. आपण हे सगळं घर विकलं, आपण स्वतः जरी गहाण राहिलो ना तरीही 10 करोड रुपये उभे करू शकत नाही. काय करायचं खरंच कळत नाही आहे. आणि जर आता 10 करोड उभे राहिले नाहीत ना तर मग जायचं सगळ्यांनी जेलमध्ये खडी फोडायला, असं तो म्हणतो. आणि हे ऐकून आता मालतीला खूपच धक्का बसतो आणि ती तिथेच अशी रडत बसलेली असते. नंतर आता कोर्टामध्ये सगळेजण जमलेले असतात. जज साहेब म्हणतात की आता आपण कोर्टाच्या केसला सुरुवात करूया. त्यानंतर मग नेत्रा धर्माधिकारी बोलायला सुरुवात करते. ती म्हणते की आज आपण सार्थक राजाध्यक्ष यांच्यावर लागलेल्या अंशुमन सुर्वे यांच्या खुनाप्रकरणी बोलण्यासाठी केस लढत आहोत आणि ॲडव्होकेट नेत्रा धर्माधिकारी ही पूर्णपणे या सार्थक राजाध्यक्ष यांच्या विरोधात उभी आहे आणि मी वकील म्हणून पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून लढत आहे. त्याच वेळेला जोशी म्हणतात की 1 मिनिट नेत्रा मॅडम, अजूनही माझे अशील सार्थक धर्माधिकारी यांच्यावरती कुठल्याही खुनाचा आरोप सिद्ध झालेला नाही म्हणून त्याला गुन्हेगार म्हणण्यात येऊ नये इतकी नम्र विनंती आहे. त्याच वेळेला ती म्हणते की हे बघा, तेच तर सिद्ध करण्यासाठी मी कोर्टात आलेली आहे आणि ते सिद्ध आज होणारच आहे, असं म्हणून ती त्याला शांत करते आणि त्यानंतर पुढे बोलायला सुरुवात करते. सगळ्या जणांना इथे टेन्शन आलेलं असतं की नेत्रा धर्माधिकारी इने तिचं बोलणं सुरू केलेलं असतं. ती म्हणते की मी सार्थक राजाध्यक्ष यांच्या पत्नी आनंदी राजाध्यक्ष यांना कोर्टात आणि विटनेस बॉक्समध्ये येण्याची विनंती करते. तेव्हा आनंदी ही विटनेस बॉक्समध्ये येते. सार्थककडे ती बघत असते आणि तिच्या मनात खूप भीती असते. आता नेत्रा धर्माधिकारी म्हणते, तुम्ही मिसेस आनंदी अंशुमन सुर्वे बरोबर ना. तेव्हा ती नाही असं म्हणते. नंतर ती म्हणते की सॉरी, तुम्ही आनंदी सार्थक राजाध्यक्ष ना. काय ना नावांचा गोंधळ होतो. तेव्हा मग लगेच पुढे जोशी वकील म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही त्यांच्या पर्सनल आयुष्याशी काही घेणं देणं नाही, त्याच्यामुळे तुम्ही जे कोर्टशी निगडीत आहे तेवढंच बोला. तेव्हा मग ती म्हणते की हो असं काय करताय, आपण कोर्टाशी निगडीत तेवढ्याच गोष्टी बोलतोय, पण कसं आहे ना त्यांचा जीवनपट काय आहे ते जाणून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच मग असे प्रश्न विचारावे लागतात आणि तशी प्रश्नावलीच तयार असते. म्हणूनच मी काही बोलू शकत नाही. बरं, तुमचं नाव सांगा मला पूर्ण. तेव्हा ती म्हणते की माझं नाव आनंदी सार्थक राजाध्यक्ष असं आहे. तेव्हा मॅडम म्हणतात की बरं, मग तुमचे पूर्वपती म्हणजेच अंशुमन सुर्वे यांच्याबाबत काय सांगाल. म्हणजे यांचा खून झाला आहे तर त्याच्या बाबतीत खुनाचा तपास हा पोलीस तर करणारच आहेत, पण एक गोष्ट नक्की की या सगळ्याच्या मागे तुमचाच हात असेल. कारण या सगळ्याच्या निगडीत तुम्ही आहात, कारण ते तुमचे पहिल्याचे पती होते आणि नंतर तुमच्या दुसऱ्या लग्नात हा खून झाला. याचा अर्थ सगळ्यात मोठा गोष्ट आणि साक्षीदार ही तुम्हीच आहात. तेव्हा मग आता आनंदी म्हणते की नाही, मी असं नाही म्हणत आहे की मी काही केलं आहे. तेव्हा मग नेत्रा म्हणते की बरं, मग मला एक गोष्ट सांगा, तुम्ही अंशुमन सुर्वे यांच्याशी डिवोर्स घेतलात, कोणत्या कारणास्तव तुम्ही डिवोर्स घेतलात. तेव्हा ती म्हणते की ते व्यवस्थित नव्हते,
खूप छळ करायचे माझा आणि मला मारायचे देखील. त्याच वेळेला ती म्हणते की कशा प्रकारचा छळ करायचे ते. आनंदी म्हणते की ते दारू प्यायचे आणि मारहाण करायचे, म्हणूनच मी त्यांना सोडून दिलं. तेव्हा ती म्हणते की म्हणजे नंतर तुमचं लग्न सार्थकशी कधी झालं? तेव्हा ती सांगते की सार्थक सरांशी. त्यानंतर लगेचच नेत्रा तो पॉईंट धरते आणि म्हणते की बघितलंत माय लॉर्ड, सार्थक सरांशी, याचा अर्थ त्या यांच्या कंपनीमध्ये काम करत होत्या आणि त्यानंतर कंपनीत काम केल्यानंतर लगेचच डिवोर्स झाल्यानंतर यांच्याशी लग्न केलं. याचा अर्थ माय लॉर्ड, यांनी तर खूपच फास्ट हे सगळं काम केलेलं आहे. तेव्हा आनंदी म्हणते की मला हे लग्न करायचं नव्हतं खरं तर. तेव्हा ती म्हणते की लग्न करायचं नव्हतं म्हणजे? ती म्हणते की तसं माझ्या आईवडिलांची आणि सार्थक सरांची इच्छा होती. मग तिला नेत्रा म्हणते की ते काही नाही, पण तुम्ही फारच सुंदर नवरा गटवलात हो. असं म्हटल्यावर आनंदी बघतच राहते. त्याला सार्थकचे वकील जोशी म्हणतात की युअर ऑनर, या पुन्हा पर्सनल होत आहेत. या केसची संदर्भात बोलणं करायचं सोडून या केस भरकटवत आहेत. त्याच वेळेला ती म्हणते की हे बघा युअर ऑनर, काय आहे ना, अशा प्रकारच्या केसपर्यंत पोहोचण्यासाठी सुरुवातीला जे काही प्रश्न असतात ते मांडावेच लागतात आणि मी मुद्द्यावरच येत आहे. तुम्हाला पुढे बोलताना कळेल की मला काय बोलायचं आहे ते. म्हणूनच अशा प्रकारचे प्रश्न मी विचारते. बरं आनंदी राजाध्यक्ष, मला एक गोष्ट सांगा की अंशुमन सुर्वे यांनी तुम्हाला त्रास दिला म्हणूनच तुम्ही त्याला सोडून दिलत, बरोबर? त्यानंतर मग तुम्ही डिवोर्सनंतर नाशकात एका नोकरी केली कंपनीमध्ये. त्यानंतर त्या कंपनीमध्ये तुम्ही सार्थक राजाध्यक्ष यांच्याशी भेटलात. अगदी हुशार कर्तबगार त्यांच्याशी तुमची मैत्री झाली आणि त्यानंतर ती मैत्री प्रेमामध्ये बदलली आणि तुम्ही लग्न केलं, बरोबर ना? मग मला असं म्हणायला हरकत नाही आहे की तुम्ही सार्थक राजाध्यक्ष यांनीच भेटल्यानंतर अंशुमन सुर्वे याला सोडून दिलं. आता हे म्हटल्यावरती लगेचच पुढे वकील म्हणायला लागतात की हे काय बोलताय मॅडम तुम्ही? तेव्हा ती म्हणते की हो, मी मुद्देसुद्धाच बोलत आहे. सार्थक राजाध्यक्ष भेटल्यानंतरच तो तुम्ही अंशुमन सुर्वेला सोडलात. कारण का, तर तो एक ज्युनियर आर्टिस्ट होता, त्याचं फारसं काही काम चालायचं नाही आणि दारू प्यायचा, शिवीगाळ करायचा, हे सगळं त्याचं मत. म्हणूनच तुम्ही त्याला सोडलंत आणि त्यानंतर तुम्ही सार्थकशी लग्न केलं आणि याच्यासाठी त्याला त्रास तर झालाच असेल ना आणि त्याने याच्यासाठी ऑब्जेक्शन तर घेतलंच असेल ना. मी त्याच्याशी दुसरं लग्न केलं. त्यावेळेला आता आनंदीला काय बोलावं हे काहीही सुचत नसतं. आनंदी सार्थककडे बघत असते. त्याच वेळेला आता सार्थक म्हणतो की वकील साहेब, या काय बोलतायत आणि हे असे कसले प्रश्न आहेत, असं म्हणून त्याला त्रास होतो आणि तो म्हणतो की निदान पाणी तरी द्या त्यांना, त्यांना त्रास होतोय. तेव्हा मग आता जोशी वकील म्हणायला लागतात की हो, हे बघा जज साहेब, या मॅडम आहेत त्या फार काही विचित्र प्रश्न विचारत आहेत आणि अगदी पर्सनल जाऊन हे प्रश्न विचारतायत, जसा या कोर्टाशी काही संबंध नाही आहे. हा कोर्ट केस ही अंशुमन सुर्वेच्या खुनाप्रकरणी आहे, त्याच्यामुळे तुम्ही उगीचच दुसऱ्या काही गोष्टी भरकटवण्याचा प्रयत्न करू नये. तेव्हा मग आता नेत्रा धर्माधिकारी म्हणते की हो नक्कीच. ती म्हणते की मी काही केस भरकटवत नाही. सार्थक राजाध्यक्ष आणि आनंदी यांचे काही फोटो व्हायरल झाले होते आणि ते फोटो अंशुमन यांनी देखील काढले होते आणि ते फोटो त्याने कोर्टात तसे सादरही केले होते आणि हे सिद्ध करण्यासाठी की सार्थक आणि आनंदी हे एकमेकांच्या प्रेमात होते. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, हे असं काही नव्हतं, त्याने वेगळं चित्र उभं केलं होतं. त्याबद्दल सार्थक सरांनी सगळ्यांसमोर ते कबूल देखील केलं होतं. त्यांनी सगळ्या जनतेला ते सांगितलं होतं आणि त्यानंतर हे फोटो त्यांनी आम्हाला उगीचच फसवण्यासाठी काढले होते. त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि ते चित्रच त्यांनी वेगळं उभं केलं होतं. तेव्हा मग आता आनंदीला पाणी द्या असं जेव्हा सार्थक म्हणतो, नेत्रा म्हणते की अरे बापरे, काय घट्ट प्रेम आहे हो तुमचं. ठीक आहे, बरं आनंदी, तुम्ही स्त्री आहात आणि तुमच्यात झालेल्या त्रासाबद्दल मला सहानुभूती आहेच, म्हणूनच मी तुम्हाला विचारते, तुम्हाला पाणी हवं आहे का? तेव्हा आनंदी नको असं म्हणते. तेव्हा नेत्रा म्हणते की सार्थक सर, नको आहे तिला पाणी. नंतर ती पुन्हा केसला सुरुवात करते. ती म्हणते की या सगळ्या केस प्रकरणी आनंदी आणि सार्थक यांचं लग्न झालं हे काही त्या अंशुमनला पटलं नसेल, त्याला खटकलं असेल, म्हणूनच त्याने हे सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि त्याने तुम्हाला त्रास दिला, बरोबर ना? तेव्हा आनंदी म्हणते की हो, त्याने मला प्रत्येक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला होता आणि या सगळ्यामधून त्याने आम्हाला दोघांनाही लग्नामध्येही त्रास दिला होता. म्हणूनच मी सांगते ना की जेव्हा तुम्ही अंशुमनला सोडून या सार्थक राजाध्यक्ष यांच्याशी लग्न केलं, हे कुठेतरी अंशुमन सुर्वे यांना खटकलं असेलच ना, म्हणूनच तर त्यांनी हे पाऊल उचललं असेल. असं म्हटल्यावर आनंदी बघतच राहते. पुढच्या भागामध्ये आता बेणारे म्हणत असतात की रेश्मा मॅडम, हे दोघेही तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत, काम आहे म्हणतायत. तेव्हा रेश्मा म्हणते की अपॉइंटमेंट घेतली होती का तशी? मग बेनारे म्हणतात की नाही. मग ती म्हणते की जर अपॉइंटमेंट नाही आहे तर मग मला भेटायला कसे आले हे? मी काही इथे रिकाम टेकडी बसली आहे का की जो तो येईल आणि मला भेटायला येईल? मला वेळ नाही आहे बोलायला, असं ती म्हणून निघून जाते. तर आनंदी म्हणत असते की अंशुमनने आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला.
आणि तो मला वारंवार त्रास देत असताना सार्थक सरांनी त्याला समजावलं, तरीही तो काही त्रास देणं थांबवत नव्हता. म्हणूनच मग या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. तेव्हा मग आता लगेच म्हणते, की म्हणूनच सार्थक सरांनी अंशुमनचा खून केला बरोबर ना? आनंदीला ती म्हणते. अशाच अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.